माजी मंत्री तानाजी सावंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। दरम्यान बैठकीचं निमंत्रण देऊनही तानाजी सावंत गैरहजर राहिल्यानं पुन्हा नाराजीच्या चर्चा रंगू लागल्यात। पण तानाजी सावंत नाराज नाहीत असं म्हणत प्रतापराव सरनाईक यांनी सारवासारव केली। जरांगे पाटलांनी भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट नक्की घेणार असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। जरांगेंच्या लढ्याला यश यावं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। धाराशिव जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल होतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। शिवसेनेमध्ये येत्या काळात अनेक प्रवेश होतील। आजच्या बैठकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि सरनाईक यांच्या विशेष सलगी पाहायला मिळाली। मनोज जरांगे पाटील यांना लवकरच भेटायला जाणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतच्या उर्वरित विषयांचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत असंही चव्हाण म्हणाले। मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा खुलासा केला। उपमुख्यमंत्रीपद घेण्यास एकनाथ शिंदे तयार नव्हते। सर्व शिवसेना आमदारांनी शिंदेंची समजूत काढल्यानंतर आमदारांचा मान ठेवण्यासाठी शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंबाबत तथ्य असतं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील। मात्र वाल्मिक कराडबाबत टप्प्याटप्प्यानं कारवाई सुरू आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। बीड प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडेल असं वाटत नसल्याचं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। दरम्यान निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे एकत्र आले होते। यावेळी खैरेंनी संजय शिरसाट यांचं कौतुक केलं। संजय शिरसाट हे कायदेशीर पालकमंत्री आहेत असं वक्तव्य केल्यानं खैरेंचं मतपरिवर्तन झालंय आणि विकासासाठी एकत्र आलोय असं म्हणत संजय शिरसाट यांनी छोडो कल की बातें गाण्याच्या ओळी सुद्धा म्हणून दाखवल्या। मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। राऊतांच्या बडबडीमुळेच सगळे लोक सोडून गेले। राऊतांना डोकं असतं तर एवढे लोक हे सोडून गेले असते का असा टोला त्यांनी लगावला। हिंगोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्यानं काहीसा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। शासनाला विचारणार आहे गरीबाला गरीब जिल्हाच का दिला असं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केलं। नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। दर मंगळवारी आमची बैठक होते, त्या बैठकीमध्ये मी त्यांना वक्तव्याबाबत विचारेन, पण असं वक्तव्य करणं योग्य नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। तर चर्चा करून गैरसमज झाला असल्यास दूर करू असंही अजित पवार म्हणाले। केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतलाय, पण पुणे नाशिक रेल्वेचा नवा मार्ग आम्हाला मान्य नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। त्यामुळे नाशिक रेल्वे मंजूर असलेल्या जुन्याच मार्गानं व्हावी यासाठी फडणवीसांसह दिल्लीमध्ये भेट घेणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं। ओबीसी नेते मंगेश साने यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला। जरांगे पाटील आठव्यांदा बेकायदेशीर असंवैधानिक मागणी घेऊन उपोषणाला बसलेत। त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी मंगेश साने यांनी केली। पाटण इथल्या विविध शासकीय कार्यालयांचे नामांतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। पाटण पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालयाला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचं नाव देण्यात आलं, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वत्सला देवी देसाई असं नामांतर करण्यात आलं। जळगाव जिल्हा पोलीस दलातील 63 दुचाकी वाहनांचे आणि अग्निशमन दलाच्या 6 मिनी फायर व्हॅनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। नागरिकांना तातडीनं मदत मिळवण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार असल्याचं मत यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं। त्यानंतर एका ब्रेकिंग न्यूज समोर येते। तिसऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा मुलगा खाली पडला। डोंबिवलीच्या देवीचा पाडा इथं ही धक्कादायक घटना घडली आहे। तरुणामुळे थोडक्यात हा चिमुकला वाचल्याची माहिती सुद्धा समोर येते। धक्कादायक अशी घटना या ठिकाणी घडलेली होती। डोंबिवलीच्या देवीचा पाडा इथं ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा हा मुलगा खाली पडला होता, पण तेवढ्यात हा तरुण तिथं आला आणि त्यामुळे या चिमुकल्याचा जीव वाचलेला आहे। तर धक्कादायक असा घटनेचा थरार डोंबिवलीमध्ये पाहायला मिळाला आहे। इथल्या देवीचा पाडा इथं तिसऱ्या मजल्यावरून एक 2 वर्षांचा चिमुकला खाली पडत होता, मात्र तेवढ्यात एका तरुणानं त्याला
कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। छत्रपती शाहू महाराज मैदानात ठिय्या मांडत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी आंदोलकांनी केली। कोल्हापूरमध्ये श्री ज्योतिबा देवाचं दर्शन भाविकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलं आहे। श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यानंतर दर्शन सुरू करण्यात आलं। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं प्रलंबित मानधन आता मिळणार आहे। संबंधितांच्या खात्यावर 113,47,00,000 रुपये वर्ग करण्यात आले, त्यामुळे राज्यातील 1,52,464 मदतनीसांना दिलासा मिळाला। जळगाव जिल्ह्यातील रावेरमधील केळी पिकाला चांगला दर मिळतोय। प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्यामुळे केळीची मागणी वाढलेली आहे आणि दरही चांगले मिळत आहेत। बुरहानपूर बाजारामध्ये केळीला 2,575 रुपयांचा दर मिळाला। देहू रोडच्या किवळे गावात कचरा वाहतूक केंद्र रद्द करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। दरम्यान या आंदोलनाला खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला। शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं तो रद्द करावा अशी मागणी केली जाते। या मागणीचा ठराव सांगली जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत मंजूर केला। दिव्यांगांच्या सांगण्यासाठी इथं ज्या काही मागण्या आहेत त्याच्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले। अजित पवारांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं नाही, फडणवीसांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे प्रहार संघटना आज राज्यभर भीक मागू आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। नांदेडच्या माहूरमध्ये भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानं 50 पेक्षा जास्त भाविकांना विषबाधा झाली। माहूरच्या ठाकूर बुवा यात्रेदरम्यान ही घटना घडली। दरम्यान सर्व भाविकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अलिबागमधील खांदेरी उंदेरी किल्ल्यावर पर्यटकांनी सुट्टीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली। खांदेरी उंदेरी किल्ला पर्यटकांनी गजबजून गेला। भुसावळच्या हातनूर धरणामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 4% कमी पाणीसाठा असल्याची माहिती आहे। दरम्यान पाणीसाठा कमी असला तरी तालुक्यातील पाणी पुरवठ्यामध्ये कुठलीही अडचण भासणार नाही असं प्रशासनानं सांगितलं। सावंतवाडी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 4 उभारण्यासाठी तसंच टर्मिनलचं काम पूर्ण करून हक्काच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं सावंतवाडी स्थानकामध्ये आंदोलन करण्यात आलं। यामध्ये प्रवासी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आणि प्रशासनाला जाब विचारला। अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव गायके या गावातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाचे वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं आंदोलन सुरू आहे। मंडई चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर हातात संविधानाची प्रत घेऊन आंदोलन करण्यात आलं। सरकारकडून राज्यघटनेची अंमलबजावणी होत नसल्याचा बाबा आढाव यांनी आरोप केला। जळगावच्या पारोळा तालुक्यातील वंजारी गावातील ग्रामस्थांनी गावचे नाव बदलण्याच्या मागणीसाठी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। ग्रामस्थांच्या या इशाऱ्यानंतर तातडीनं विभागीय आयुक्तांकडून ग्रामस्थांना गावाचं नाव बदलण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकांनी निदर्शनं करत आंदोलन केलं आहे। पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करू असं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन स्थगित केलं। अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली काही गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपी फरार आहे, तर त्यामुळे गुंतवणूकदार आक्रमक झाले। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलीस स्टेशन समोर साखळी उपोषण सुरू केलं। जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पार पडली। आमदार अमोल पाटील यांच्या वतीनं या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। या शर्यतीमध्ये शेंदोर्णी इथले बैलगाडा संघानं पहिलं पारितोषिक पटकावलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने आणि उद्यान शाखेमार्फत नागपुरातील विधान भवन परिसरामध्ये 50व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनास आजपासून सुरुवात झाली। या पुष्प प्रदर्शनामध्ये 45 स्पर्धकांच्या एकूण 6 विभागातील विविध उपविभागांतर्गत 800 प्रवेशिका दाखल झाल्या।
दौंड नगरपालिकेच्या वतीनं नियमित मालमत्ता कर आणि पाणी कर भरणा करणाऱ्या शहरातील नागरिकांसाठी लकी ड्रॉ सोडतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये शहरातील 836 नागरिकांनी सहभाग नोंदवला। जुलै 2024 मध्ये भारतीय न्याय संहिता नवीन कायदा लागू झालाय। या कायद्याची जनजागृती करण्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी शहरातील विविध भागातून बुलेट रॅली काढण्यात आली। तसंच पोलीस वाहनातून घोषणा करत नवीन कायद्याची माहितीही देण्यात आली। पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये जीबीएस आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत। यासाठी 50 बेडसह 15 आयसीयू आरक्षित करण्यात आले। जीबीएस बाबत अनावश्यक बिलं रुग्णालयांनी आकारू नये अशा सूचना आरोग्य उपसंचालकांना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या। पुण्यातील जीबीएस बाधित एका तरुणाचा मृत्यू झालाय। काही दिवसांपूर्वीच या तरुणाला जीबीएसची लागण झाली होती। त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला। पुण्यात आयटी कंपनीमधील नोकरीसाठी मोठी चुरस पाहायला मिळालेली आहे। 2000 पेक्षा जास्त अभियंते इंटरव्ह्यूसाठी रांगेत उभे होते। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। राज्यातील गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे आर्थिक मदत त्यांना दिली जाते। दरम्यान मदत मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया आता पेपरलेस करण्यात आली आहे। यासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली। राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासह महाराष्ट्राला देशाचे लॉजिस्टिक हब करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे। यामध्ये नवी मुंबईसह पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि नागपूरमध्ये राष्ट्रीय असे 25 जिल्ह्यांमध्ये जिल्हा लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। ठाण्यात 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यातील पोलीस परेड ग्राउंडमध्ये ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। शिवाजी पार्कवर राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण पार पडलं। संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांवर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया असं प्रतिपादन यावेळी शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील DK मोरे विद्यालयामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। बैठक व्यवस्थेतून संविधानाची प्रतिकृती साकारण्यात आली। अकोला शहरातील शास्त्री स्टेडियम इथल्या जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण पार पडलं। अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं। डॉ. विखे पाटील फाउंडेशन संचालित लिटल फ्लॉवर स्कूल भव्य चित्ररथ फेरी लोणीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले। लिटल फ्लॉवरच्या विद्यार्थ्यांनी भव्य चित्ररथाचं संचलन करत शिस्तबद्ध जनजागृती फेरीमध्ये सहभाग घेतला। क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राजगुरुनगर इथल्या जन्मस्थळावर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणारे क्रांतिकारकांना सलामी देण्यात आली। जमीन संपादनासाठी अर्थसंकल्पाला तरतूद व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे।